नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच ITSC एक्झाम इयत्ता 4थी आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 ची प्रश्नपत्रिका म्हणजेच 21 जानेवारी 2024 या दिवशी झालेली प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सोडवून घेणार आहोत। मग इथे पहिला प्रश्न सुरुवात करूया आपण नेहमीप्रमाणे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मग इथे पहिला प्रश्न 1 ते 3 साठी सूचना खालील उत्तर वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडायचे आहेत। आपण उत्तर पटकन वाचून घेऊया। कोणत्याही देशाची खरी संपत्ती ही त्या देशातील पैसा नसून आदर्श विद्यार्थी ही आहे। विद्यार्थी जीवन हा मनुष्य जीवनाचा पाया आहे। विद्याप्राप्ती हे एकच ध्येय आदर्श विद्यार्थ्यापुढे असते। त्याच्या मार्गात कितीही संकटे आली तरी तो डगमगत नाही, कष्ट करून तो विद्या मिळवतो। जो विद्येचा आदर करतो तोच जीवनात यशस्वी होतो। असे आदर्श विद्यार्थी देश घडवू शकतात। म्हणूनच देशाची खरी संपत्ती ही सोने चांदी हिरे मोती किंवा रुपये पैसे नसून आदर्श विद्यार्थी ही आहे। बघा उत्तर सुंदर होता। पहिला प्रश्न वरील उत्तर कशाबद्दल आहे? मग कशाबद्दल आहे तर आदर्श विद्यार्थी, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया। आदर्श विद्यार्थ्यापुढे कोणते ध्येय असते? मग आदर्श विद्यार्थ्यापुढे विद्यार्जन करणे हे ध्येय असते। विद्यार्जन म्हणजे काय? विद्याचे अर्जन करणे म्हणजेच विद्या मिळवणे, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। तिसरा प्रश्न देशातील खरी संपत्ती कोणती? मग देशाची खरी संपत्ती आहे आदर्श विद्यार्थी। त्या देशाचा आदर्श विद्यार्थी ही देशाची खरी संपत्ती आहे, पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघूया आपण। खालील बातमी वाचायची आणि प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे। मग आपण बातमी वाचून घेऊया। अहमदाबाद वृत्तसंस्था, टीम इंडिया पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन। भारत म्हणजे कबड्डी आणि कबड्डी म्हणजेच भारत हे प्रचलित बनू पाहणारे नवे वाक्य पुन्हा एकदा सार्थक ठरले। भारताने इराणच्या धुव्वा उडवत कबड्डी विश्वचषकावर मोठ्या दिमाखाने नाव कोरले। फायनलमध्ये इराण विरुद्ध विश्वचषक हॅट्रिक साजरी करत भारताने 6व्या वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले। भारताने जिंकलेला हा वर्ल्ड कप तिसरा ठरला। यापूर्वी 2004 आणि 2007 मध्ये भारताने इराणलाच पराभवाची धूळ चारून विश्वचषक पटकावला होता। मग इथे आपण प्रश्न वाचूया आता। बातमी टीम इंडिया हा शब्द कोणत्या खेळासंबंधी आला आहे? तिथे भारताचा खेळ कोणता आहे? कबड्डी। कबड्डी बद्दल इथे माहिती दिली म्हणून इथे काय उत्तर आहे आपलं? कबड्डी, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बातमीत धूळ चारणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय? मग धूळ चारणे म्हणजेच काय बघा, धूळ चारून विश्वचषक पटकावला म्हणजेच काय? पराभव करणे, पर्याय क्रमांक 3। पुढचा 6वा प्रश्न खालील वाक्य 5 भागात विभागले आहे, त्यातील चुकीचा भाग ओळखून त्याच पर्याय क्रमांक निवडायचा आहे, योग्य पर्याय क्रमांक निवडायचा आहे। संगणकावरील आहेत ई पुस्तक म्हणतात आणि पुस्तकाला, मग इथे काय म्हणायचं? संगणकावरील पुस्तकाला ई पुस्तक म्हणतात हे वाक्य बरोबर आहे। मग इथे आहेत हा शब्द काय झाले? चुकीचा आहे, म्हणून मी इथे आपलं आहेत किती नंबरला आहे? ब नंबरला। मग इथे चुकीचं काय आहे तर ब कुठे? पर्याय क्रमांक 3 मध्ये। पुढचा प्रश्न बघूया आपण। सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा। अनुप कुमारचा जबरदस्त खेळ पाहून प्रेक्षक टिंबटिंब। आता अनुप कुमार हा कबड्डी हा खेळ खेळणारा खेळाडू आहे। मग खेळ पाहून लोक रडतील का, हसतील का, लोळू लागतील का नाही? मग कबड्डी बघा ज्यावेळेस खेळ जिंकतो त्यावेळेस सगळे ओरडू लागतात, ओके, म्हणून काय? ओरडू लागणे। पुढचा प्रश्न बघा। टिंबटिंब आहे 8 ते 10 साठी सूचना। कविता वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पाणी आहे जीवन जपून वापर करा। थेंब थेंब मिळून वाहू लागतो जरा। नद्या ओढे वाहन समुद्र आणि तलाव। संपत्ती राष्ट्राची करावी जपणूक। प्रदूषण टाळून स्वच्छ पाणी ठेवा। रोगराईपासून जरा दूर राहा। पाणी आहे जीवन सोन्यासारखे किमती। वाया नका घालवू जाणा त्याची महती। बघा प्रश्न बघूया। थेंब थेंब मिळून काय वाहू लागतो? मग थेंब थेंब वाहून झरा वाहू लागतो, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा। पाणी कशासारखे किमती आहे?
सोन्यासारखे, चांदीसारखे, जीवनासारखे का पैशासारखे? तर सोन्यासारखे पाणी किमती आहे, पर्याय क्रमांक 1. कवितेत कशाचे महत्त्व सांगितले आहे? तर कवितेमध्ये पाण्याचे महत्त्व सांगितले आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, लोंगर कशाचा? तर आपल्याला माहिती आहे लोंगर कशाचा असतो? तो लोंगर असतो केळ्यांचा, केळ्यांचा लोंगर. मग गुरांचा काय असतो? तर गुरांचा आहे कळप. आंब्याच्या झाडांची राई आणि पिकत घातलेल्या आंब्यांची काय असते? अळी असते. आणि बांबूचा काय असतो? तर बेट असतो. पुढचा प्रश्न बघा, आळस हा माणसाचा शत्रू आहे. म्हणून मी इथे या लोंगर कशाचा? तर लोंगर कशाचा असतो? केळ्यांचा, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, आळस हा माणसाचा शत्रू आहे, या वाक्यातील विशेषण ओळखा. मग इथे काय सांगितले? आळस. मग आळस हे काय आहे? विशेषण आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भित्रा या शब्दाचा पुढीलपैकी कोणता समानर्थी शब्द नाही? मग बघा, भॅड, भिरू आणि भेकड हे सगळे भित्राचे समानार्थी शब्द आहेत. मग घेरू हे काय आहे? वेगळे आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. किती सुंदर होते ते चित्र, या वाक्याचा काळ कोणता? होते, हो की नाही? मग काय? भूतकाळ, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया, खालील पर्यायातील पुल्लिंग शब्द ओळखा. आपल्याला माहिती पुल्लिंग म्हणजे काय? तो म्हटलं की पुल्लिंग, आणि ती म्हटलं की स्त्रीलिंग, आणि ते म्हटलं की नपुंसकलिंग. मग आता वाट, ती वाट स्त्रीलिंग आहे, ते ताट नपुंसकलिंग, ती नात स्त्रीलिंग, तो पाठ, मग तो पाठ हे काय आहे? पुल्लिंग, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया, रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोड शब्द पूर्ण करा. कला, आता कलाकार येईल का? तर नाही, आपल्याला जोड शब्द सांगितलाय. कला चित्र येतं का? नाही. कला भिन्न येतं का? नाही. मग कला कुसर, कला कुसर हा काय आहे? जोड शब्द आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न 17 ते 19 साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य शब्द भरून सुसंगत परिच्छेद तयार करा. पहिला प्रश्न वाचूया आपण, टिंबटिंब मुले जमली. मग बागेभोवती, घराभोवती, झाडाभोवती का तंबूभोवती? लगेच पहिल्या प्रश्नात काही कळत नाही, म्हणून आपण काय करायचं, 17 आणि 19 एकत्रच आहेत की एकाच ह्याच्यावर आधारित आहेत परिच्छेद. मग गावात पहिल्यांदाच टिंबटिंब आली होती. मग काय? सर्कस, जत्रा, मेळावा आणि प्रदर्शन. तर जत्रा दरवर्षी असते, मेळावा पण दरवर्षी असतो की, आणि प्रदर्शन पण. मग आता इथे काय? सर्कस. टिंबटिंबच्या नकला पाहून मुले आनंदून येईल. मग नकला कोण करतो? जादूगार जादू करतो. विदूषक काय करतो? नकला करतो, हो की नाही? मग इथे काय आहे? विदूषक. मग इथे आता मला सांगा, सर्कसीचा काय असतो? सर्कस कुठे असते? तर तंबूभोवती सर्कसीचा तंबू उभारतात, आणि त्या तंबूमध्ये सर्कस दाखवली जाते, आणि सर्कसीमध्ये कोण असतो? तर विदूषक असतो. म्हणून आपल्या 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे, तंबूभोवती मुले गोळा झाली किंवा जमली. गावात पहिल्यांदा सर्कस आली होती, आणि विदूषकाच्या नकला पाहून मुले आनंदून गेली, पर्याय क्रमांक 2. या प्रकारची ही उत्तरं आहेत. पुढचा प्रश्न बघूया आपण, पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा क्रमांक चौकटीत लिहा. आता बघा इथे वार्षिक, दुष्काळ, जेऊन आणि निष्कर्ष. मग याच्यामध्ये दुष्काळ हा काय आहे? वेगळा शब्द आहे. बघा या पद्धतीनं द ला पहिला उकार आणि षटकोणाचा असतो दुष्काळ. मग आपल्याला अशुद्ध विचारलं, मग इथे अशुद्ध लिहिले दुष्काळ, आणि दुष्काळ हा शब्द असा लिहितात. पुढचा प्रश्न, एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे या अर्थाची म्हण ओळखा. आता बघा पहिलं काय दिलेलं आहे आपल्याला? पहिली म्हण दिलेली आहे आपल्याला, गोगल गायनी पोटात पाय. मग या म्हणीचा अर्थ काय होतो? तर बघा एखाद्याचे स्वरूप न दिसणे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ काय आहे? तर सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. चोराच्या मनात चांदणे म्हणजेच काय? या म्हणीचा अर्थ कोणता आहे? तर आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत राहणे, म्हणजे चोराच्या मनात चांदणे. करावे तसे भरावे, दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. म्हणून आपले इथलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 22वा प्रश्न, पुढील पर्यायातून अनेक वचनी शब्द ओळखा. आता बघा, एक हत्ती अनेक पण हत्तीच म्हणतो, म्हणजे हत्ती हा एक वचनामध्ये पण हत्तीच असतो, आणि अनेक वचनामध्ये पण हत्तीच असतो. एक कोल्हा अनेक कोल्हे, मग इथे एक वचन आहे. एक कुत्रा अनेक कुत्रे, इथे एक वचन आहे.
एक म्हैस अनेक म्हशी, इथे एक वचन आहे, आपल्याला अनेक वचन विचारले म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया आपण. र, ता, भा, मा, त या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दातील मधले अक्षर कोणते? मग या अक्षरांपासून कोणता शब्द तयार होतो अर्थपूर्ण? तर बघा आपली भारत माता. आपलं मधलं अक्षर विचारले, मग बघा इकडे हे 2, इकडे हे 2, मग मध्ये कोणता आहे? त. मग त कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न. ज्याचा तळ लागत नाही या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा. आता बघा ज्याचा तळ लागत नाही त्याला आपण काय म्हणतो? अथांग म्हणतो. पुढचा प्रश्न बघूया. मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि अजातशत्रू म्हणजे काय? ज्याला कोणीही शत्रू नाही त्याला आपण काय म्हणतो? अजातशत्रू. असंख्य म्हणजे काय? जे मोजता येणार नाहीत असे असंख्य, त्याला आपण काय म्हणतो? असंख्य. मग इथे या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. गुरुदेव या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? मग बघा महात्मा गांधीजींना आपण काय म्हणतो? बापू म्हणतो की नाही, बापूजी म्हणतो किंवा महात्मा हे या नावाने ओळखतो आपण त्यांना. सुभाषचंद्र बोस यांना आपण काय म्हणतो? नेताजी सुभाषचंद्र बोस. पुढचं बघा रवींद्रनाथ टागोर, मग आपण यांना काय म्हणतो? गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. आणि वल्लभभाई पटेल यांना काय म्हणतो आपण? सरदार वल्लभभाई पटेल. मग गुरुदेव रवींद्रनाथ टागोर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब समोरील बेल बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.